वन्य प्राण्यांना बुजवण्यासाठी हा इलेक्ट्रिक बॅटरी आहे ना, त्याचा करंट द्यायचा जेणेकरून ती येणार नाही, तसं बुजवून जाणार. ही वायर अशी लावलेली असते, याला ट्रकच्या बॅटरीचा करंट देतात, ही बुजून जातं. हे असं आहे. ह्या साईडला इलेक्ट्रिकची बॅटरी दिलेली असते आणि ही त्याची फिटिंग्ज आहेत, ॲक्सेसरीज आहेत. शेतकरी लोक शेवटी काय आहे, प्राणी आहे तो फक्त बुजून गेला की मग परत थोडे दिवस येणार नाही, बाकी काय नाही त्याचं. हे जे आहे ना, हे त्याचं सेटिंग आहे, हे बसवलेलं असं. ह्याच्यामध्ये हे असं मारलेलं आहे, त्याला बांधलेलं आहे, ह्या बांबू ह्याला बांधलेलं आहे. एक 3-3 मीटरवरती हा उभा केलेला आहे. त्याला हे 2-2 हे लावलेले आहेत, तो आणि त्यातून त्या वायर लावले आहेत, त्यातून जो करंट आहे ते जनावर येतात त्यांना घाबरवण्यासाठी आहे, बाकी दुसरं काय नाही. शेतकऱ्यांनी हा वापर करावा जेणेकरून वन्य प्राण्याला थोडंसं भुसकून घालायचं आहे, पण त्याला मारणं नाही. ते आता काय करणार आपण, त्यांच्या रानामध्ये आपण घुसखोरी केली म्हटलं तर ते आपल्याला थोडं त्रास देणारच. आता तेवढे सहन करायला पाहिजे. आम्ही जंगलं, पूर्वजांनी जंगलं तोडली, त्रास झाला, तो ह्याचा हा परिणाम आहे नाही का. तेव्हा तुम्ही अशी अविचार करून त्यांना मारू नका. तर त्यांच्या ह्याच्या बाहेर तुम्ही लसूण गवत लावा, जेणेकरून ते लसूण गवत येऊन खाऊन जातील. चांगलं मोठं गवत लावा, ते खातील. त्यांना पाण्याची सोय करा, तलाव बांधा, मग ते बिचारे जातील. तुम्हाला येणार नाही त्रास द्यायला. त्यांना बाहेर छान गवत लावा. तुमच्या एवढा तो बुद्धिवान प्राणी नाही आहे, पण तेवढं तुम्हाला त्यासाठी त्या मुख्य प्राण्यासाठी काय ती सोय करा त्याच्या भोजनाची. मग त्याला काय पोटाला झालं की मग तो काय त्रास देणार नाही, ठीक आहे. आणि आपल्या पिकाची अशी हे करा, त्यासाठी ह्याच्या बाहेर त्याच्यासाठी खाण्यासाठी लसूण गवत लावा, खाईल. ओके, सर्वांनी हा उपाय करा आणि आपल्या पर्यावरणाचं रक्षण करा. कालाय तस्मै नमः. जय जय श्रीराम. मंगलमूर्ती मोरया. विठू माऊली